10 महानगरपालिकांसोबतच 25 जिल्हा परिषदांचे निकाल आज लागतायत आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकांकडे या निकालाकडे लागून राहिलेलं आहे। सर्वात वेगवान अपडेट्स आपण दिवसभर जय महाराष्ट्रवर पाहत राहणार आहात। 2 दिवसापूर्वी जे एक्झिट पोल आलेले होते की कोणाला कौल मिळेल, कोण आघाडीवर राहील, कोण पिछाडीवर राहील, कोण नंबर 1चा पक्ष बनेल, या संदर्भातले एक्झिट पोल्स जे आहेत ते जाहीर झालेले होते ते आता आपण पाहणार आहोत। आणि शिवाय 2012 मध्ये कशा पद्धतीचं चित्र होतं, कोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या होत्या ते आपण या ठिकाणी आपण पाहतोय। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं चित्र काय होतं। मुंबई महानगरपालिका 75, 2012 मध्ये किती जागा होत्या? एकूण जागा होत्या 227। शिवसेनेला आता एक्झिट पोलचा अंदाज आहे 86 ते 92 जागा मिळतील। त्याच्यानंतर भाजप 31 जागा होत्या 2012 मध्ये, आताचा एक्झिट पोलचा अंदाज आहे 80 ते 88 जागा त्यांना मिळतील। त्याच्यानंतर आहे काँग्रेस 3 नंबरला, 2012 मध्ये होता 52 जागा मिळालेल्या होत्या, आताचा एक्झिट पोलचा अंदाज आहे 30 ते 34 जागा मिळतील। त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 2012 मध्ये 13 जागा होत्या, आता एक्झिट पोलचा अंदाज आहे राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 3 ते 6 जागा मिळू शकतात। मुंबईचा कौल काय असेल ते आपण पाहताय। त्याच्यानंतर मनसे 2012 मध्ये 28 जागा होत्या आणि त्याच्यानंतर एक्झिट पोलचा अंदाज आहे की यंदा मनसेला 5 ते 7 जागा मिळू शकतात, म्हणजे राष्ट्रवादी 3 ते 6 आणि मनसे 5 ते 7। त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 2012 मध्ये या ठिकाणी चित्र काय होतं आणि एक्झिट पोलचा अंदाज काय होता ते आपण पाहताय। कौल पुण्याचा काय असेल? 2012 मध्ये 26 जागा भाजपला मिळालेल्या होत्या, एक्झिट पोलचा अंदाज आहे 77 ते 85 जागा मिळतील। त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 2012 मध्ये 51 जागा मिळालेल्या होत्या, एक्झिट पोलचा आताचा अंदाज आहे 60 ते 66, म्हणजे या जागा ज्या आहेत त्या वाढू शकतात, राष्ट्रवादीचं पारडं जड होऊ शकतं या ठिकाणी। त्याच्यानंतर शिवसेना 2012 मध्ये 15 जागा होत्या पुण्यामध्ये, एक्झिट पोलचा अंदाज आहे 10 ते 13 जागा यंदा मिळू शकतात। नेमका 2012ची परिस्थिती काय होती, त्यावेळेला कोणत्या पक्षाला किती जागा होत्या, कोणाचा कौल कोणाला काय होता आणि आता एक्झिट पोलचा अंदाज आता काय आहे ते आपण पाहताय। काही वेळातच, काही क्षणातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि काही तासातच हा कौल जो आहे तो स्पष्ट होईल। ठाण्याचा कौल काय होता ते आपण पाहताय। एकूण जागा 130 होत्या, भाजपला 8 जागा 2012 मध्ये मिळालेल्या होत्या, एक्झिट पोलचा आताचा अंदाज आहे 26 ते 33 जागा मिळू शकतात, म्हणजे भाजप खूप मोठ्या आघाडीवर जाऊ शकतं। राष्ट्रवादीला 2012 मध्ये 34 जागा होत्या, एक्झिट पोलचा अंदाज आहे 29 ते 34 जागा आता राष्ट्रवादीला मिळू शकतात। त्याच्यानंतर काँग्रेस 2012 मध्ये 18 जागा होत्या, एक्झिट पोलचा अंदाज आहे 2 ते 6 जागा आता मिळू शकतात, म्हणजे काँग्रेसला जागा ज्या आहेत या ठिकाणी कमी होऊ शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे। शिवसेना ठाणे महापालिकेमध्ये 2012 मध्ये 53 जागा होत्या आणि एक्झिट पोलचा अंदाज आहे आता 62 ते 70 जागा यंदा मिळू शकतात। मुंबई आणि पुणे, ठाणे या ठिकाणी आपण आकडेवारी पाहताय। 2012ची आकडेवारी काय होती, किती जागा होत्या आणि यंदाचा एक्झिट पोलचा अंदाज। नागपूर भाजपला 2012 मध्ये 62 जागा होत्या, एक्झिट पोलचा यंदाचा अंदाज आहे 98 ते 110 जागा मिळू शकतात। काँग्रेसला 2012 मध्ये 41 जागा होत्या, एक्झिट पोलचा अंदाज आहे यंदा त्यांना 35 ते 41 जागा मिळू शकतात। शिवसेना 6 जागा होत्या 2012 मध्ये, एक्झिट पोलचा अंदाज आहे 2 ते 4 जागा यंदा मिळू शकतात। आपण पाहिलेलं आहे की 2012ची आकडेवारी काय होती, कोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या होत्या आणि अंदाजा एक्झिट पोलचा अंदाज जो काय आहे तो सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज आपण जय महाराष्ट्रावर वेगवान कौल जो आहे, निकाल आहे ते आपण संपूर्ण दिवसभर जय महाराष्ट्रावर पाहत राहणार आहात। वेगवान कव्हरेज, महाफास्ट कव्हरेज आपण पाहणार आहात आणि त्यासोबतच आमची वेबसाईट सुद्धा, जर तुम्ही कुठे बाहेर असाल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन या निकालांचे अपडेट्स जे आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहात। या वेबसाईटवर आमचे अपडेट्स जे आहेत ते कशा पद्धतीने वेगाने फिरत राहतील या संदर्भातला अंदाज आपण जाणून घेणार आहोत। जय महाराष्ट्राची वेबसाईट आहे jaymaharashtranews.tv। या साईटवरती आपण निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्स पाहू शकतो। तुम्ही साईटवरती आलात तर तुम्हाला एक बॅनर दिसेल, महापालिका आणि जिल्हा परिषदांचा निकाल सर्वात आधी जय महाराष्ट्रावर। या बॅनरवर क्लिक केल्यावर इथे तुम्हाला एकूण 10 महापालिका त्यांचे निकाल प्रत्येक टॅबवर, वेगवेगळ्या टॅबवरती ओपन दिसतील। तिथे तुम्हाला प्रत्येक छोट्या छोट्या अपडेट्स पाहायला मिळतील। तसेच 25 जिल्हा परिषदांचे निकाल ते सुद्धा तुम्हाला या साईटवरती पाहायला मिळतील। 25 टॅब्स आहेत तिथे, त्या टॅब्सवरती तुम्हाला सगळ्यात वेगवान अपडेट्स पाहायला मिळतील। तसेच आपलं जय महाराष्ट्राचं हे फेसबुक पेज आहे, फेसबुक पेजवरती रिअल टाईम अपडेट्स तुम्हाला फॉलो करता येतील। तसेच ट्विटरवरती सुद्धा आपण आहोत, जय महाराष्ट्र एनवरती सगळ्यात वेगवान कव्हरेज जय महाराष्ट्राचं तुम्ही पाहू शकता। आणि जय महाराष्ट्र हे चॅनल तुम्ही जय महाराष्ट्राच्या साईटवरती आल्यावर लाईव्ह टी व्हीवरती सुद्धा पाहू शकता। ओके, थँक्यू।
जय महाराष्ट्राच्या साईटवरती आल्यावर तुम्हाला लाईव्ह टी व्ही आयकॉन दिसेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला लाईव्ह टी व्ही इथे तुम्ही पाहू शकता. स्क्रीनवरती तुम्हाला जय महाराष्ट्र चॅनल पाहता येईल. त्यावरती प्रत्येक मिनटाला अपडेट्स होत आहेत, ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे फेसबुक, ट्विटर आणि शिवाय वेबसाईटवर जाऊन तुम्ही महाराष्ट्राचा कौल काय आहे, मुंबईकरांचा कौल काय आहे ते तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता. स्मार्टफोन तर आपल्याकडे असतात. फेसबुकवर जा, ट्विटरवर जा आणि जो कौल आहे, जे अपडेट्स आहेत, जे लाईव्ह चालू आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं. आता मी पुण्याला जाते, त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील आहेत, काँग्रेसचे माजी मंत्री. पाटील सर, तुम्ही मगाशी जो एक विश्वास व्यक्त केलेला होता की काँग्रेस त्यांच्या परीनं प्रयत्न करते, मात्र या ठिकाणी आपल्यासोबत जे मान्यवर आहेत, वरिष्ठ पत्रकार आहेत, एकजुटीनं त्यांचं या संदर्भात एकच मत झालेलं आहे. जी एकजूट जी दिसायला पाहिजे होती ती काँग्रेसमध्ये दिसत नाहीये. पक्षांतर्गत वाद जे आहेत ते चव्हाट्यावर आलेले आहेत. कुठेतरी फटका बसेल. नाही, आता देसाई साहेब म्हणाले की काँग्रेसने म्हणले आता भाजपकडून शिकावं, असं त्यांनी मगाशी एक वाक्य उच्चारलं. आणि माझ्याबद्दल त्यांनी एक शब्द उच्चारला की मी भाजपमध्ये जाणार होतो, असं विनोद तावडे म्हणाले होते. वास्तविक पाहता त्याला उत्तर मी दिलं. आणि 2007 साली विनोद तावडेच काँग्रेसमध्ये येणार होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना. त्याचा मी साक्षीदार आहे. परंतु राजकीय काहीतरी स्टंट करायचा, इलेक्शनला काहीतरी आपलं काहीतरी महत्त्व वाढवायचं, अशा पद्धतीने त्यांनी टीका केली. त्याला काय फारसं महत्त्व द्यायची गरज नाही. परंतु एक गोष्ट थोडंसं मला स्पष्टपणाने इथं मांडावीशी वाटते की भारतीय जनता पक्ष हा वन मॅन शो होता. आणि 2014ला ज्यावेळेस तो देशाच्या सत्तेमध्ये आला आणि त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं लोकांना जे फसवून म्हणा किंवा खोटे आश्वासन देऊन म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न दाखवली, इमिजिएटली 3-4 महिन्यानंतर दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. एक्झिट पोलनी सुद्धा 35-40 जागा येतील असं सांगितलं भाजपच्या. फक्त 2 जागा आल्या भाजपच्या दिल्लीमध्ये, जी आपली राजधानी आहे. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या वन मॅन शोवरती लागला होता त्याचा इमिजिएटली रिव्हर्स ट्रेंड झाला दिल्लीमध्ये. त्यानंतर बिहारच्या निवडणुका झाल्या, तिथंही तोच प्रकार झाला. त्याच्यानंतर आत्ता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका चालू आहेत. त्यामुळे तिथं भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व काय आहे ही काय मी आज सांगण्याची आवश्यकता नाही, कारण अजून त्याचे फेजेस चालू आहेत. परंतु महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभेला आमच्या फक्त 4 जागा आल्या, 2 जागा आणि राष्ट्रवादीच्या 4 जागा आल्या. एवढ्या जागा आमच्या 48 सीट्सपैकी आल्या. आणि क्लीन स्वीप भारतीय जनता पक्षाला आणि शिवसेनेला मिळाली. नंतर विधानसभा झाली. विधानसभेमध्ये 122 जागा भाजपच्या आल्या आणि 69 जागा आल्या शिवसेनेच्या. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळून 83 जागा आल्या, 84 जागा. आता हा ट्रेंड जर बघितला आपण तो ट्रेंड आता राहिला आहे का महाराष्ट्रामध्ये? तर माझं स्पष्ट मत आहे तो राहिलेला नाही. दुसरा मुद्दा, वारंवार आमचे सर्व सहकारी सांगतात की काँग्रेसची खूप हानी झालेली आहे, काँग्रेसमध्ये आता एक वाक्यता राहिलेली नाही, काँग्रेस संघर्ष करत नाही. वास्तविक पाहता ह्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढी आंदोलनं केली, नागपूरपासून ते अगदी नांदेडपर्यंत खूप सगळ्या विषयावर आंदोलन केले. परंतु एक मुद्दा मात्र निश्चित आहे की विरोधी पक्ष नेता आंदोलन करतो, विरोधी पक्ष आंदोलन करतो, त्यालाही तितकी साथ मला असं वाटतं मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मिळण्याची आवश्यकता आहे. माझा मीडियावर आक्षेप नाही आहे. परंतु एखादी गोष्ट जर चुकीची होत असेल किंवा एखादी गोष्ट न होता जर त्याची पब्लिसिटी होत असेल तर मला वाटतं कुठेतरी ह्याची गोष्टीसुद्धा लोकशाहीला हानिक आहे. सत्ताधारी पक्षाबरोबर रिस्पॉन्सिबल अपोजिशनसुद्धा ही तितकंच महत्त्वाचं, ही डेमोक्रेसी आहे. आणि असं काय मानायचे कारण नाही. तर राहुल गांधी आमचे नेते आहेत, ठीक आहे, आज राहुल गांधींना टार्गेट केलं की हे लीडरशिप आहे, ही कसं टार्गेट करायचं, अशा पद्धतीने एक व्यूहरचना झालेली आहे. परंतु ज्यावेळेस आता निकाल लागायला सुरुवात होईल भविष्यामध्ये, त्यावेळेस हेच लोक म्हणतील की राहुल गांधी हा एक युवा नेता आहे आणि तो ह्या देशाला सांभाळू शकतो. ठीक आहे, परिस्थिती बदलत असते. राजकारणामध्ये असं कोणी मानायचं काही कारण नाही की हे कायमस्वरूपी राहणार आहे. आता राहिला प्रश्न काँग्रेसच्या बाबतीतला. निश्चितपणानं काँग्रेसचा बेस आजही आहे आणि पुढे राहणार आहे. ही गोष्ट खरी आहे की सातत्यानं आम्ही सत्तेत असल्यामुळं अपोजिशन करणं हे काय तितकंसं काँग्रेसच्या कार्यकर्त्याला माहीत नाही, कारण आत्तापर्यंतच्या अनेक वर्षाच्या सत्तेमध्ये हा काँग्रेस पक्ष राहिलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष 35 वर्ष फक्त विरोधच करत आलेला आहे. आजही मात्र आता पाटीलजी चित्र थोडंसं वेगळं आहे ना. आता भाजप सत्तेमध्ये आहे आणि भाजपनं जो एक नारा दिलेला होता की काँग्रेस मुक्त भारत आम्ही करू, आणि त्या दृष्टीने त्यांची जी पावलं जी आहेत, त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते नक्कीच पाहण्यासारखं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी मान्यवर जे ते म्हणतात की भाजपकडून काँग्रेसनं काहीतरी शिकलं पाहिजे. भाजपची बाजू मांडण्याकरता आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर सुद्धा या ठिकाणी आहेत. ठाकूर सर, ज्या पद्धतीनं आता पाटील सर म्हणतायत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात?
ची प्रॉब्लेम अशीच आहे, दिल्लीमध्ये भाजपाला 2 जागा मिळाल्या ते माहीत आहे त्यांना, पण काँग्रेसचा भोपळा झाला तिथे तो त्यांना माहीत नाही. काँग्रेसचा प्रॉब्लेम कसा आहे ते आता मी तुम्हाला एक सांगतो. घराणेशाहीचं राजकारण आणि इतिहास बघून आपण बघा, इतिहासात तुम्हाला कळेल की 4, 5, 6 जनरेशन नाही चालणार. किती कधीपर्यंत गांधी नसलेले लोक गांधी झाले आणि गांधी 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 करून हे लोक राजकारण करतायत. आणि जर का आम्ही दुसऱ्या हुतात्म्यांचं नाव घेतलं तर आता मगाशी थोरात साहेब म्हणत होते की सुभाषचंद्र बोस यांना हायजॅक करायचा प्रयत्न केला. आम्ही हायजॅक करत नाही. त्यांचा काम आहे देशासाठी, त्यांचा मोठा काम आहे देशासाठी. आम्ही त्यांची आठवण घेतो आणि आमची नवीन जनरेशन आहे त्यांनासुद्धा सांगतो की हे महात्मा, हे हुतात्मा होते ज्याचे आता आम्ही परतंत्र होतो, स्वाधीन झालो. आता या देशामध्ये लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. लोकांसाठी आम्ही काय करतोय? किती वर्ष सत्तेत होते? मुंबईला सत्तेत होते. सर्वात जास्त रेव्हेन्यू देणारी मुंबई. पाटील साहेब, मला आठवण आहे विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते, मुंबई बुडलेली होती. विलासराव देशमुख गेले मनमोहन सिंगकडे, 1000 कोटी रुपये मागितले आणि त्यांनी नाही दिलं. आणि देवेंद्र फडणवीस साहेब 2 वर्षात जाऊन देशाचे पंतप्रधानाशी बोलून इकडची प्रॉब्लेम सांगून 1,06,000 कोटी रुपयाचा आणून दिला महाराष्ट्राला. दररोज लोकलचा प्रवास करणारे मुंबईकरांचा त्रास हे काय इतक्या वर्ष यांना कळत नव्हते? सांडपाण्याचा प्रॉब्लेम होता मुंबईत, पिण्याचं पाणी नव्हता, याच्याबद्दल त्यांना जाणीव नव्हती का? पण काम करणार नाही आम्ही आणि दुसरा कोण काम करत असेल तर त्याला आणि पक्ष बनवणार. आता मगाशी ताई सांगत होत्या की काँग्रेसीकरण नाही होतं ताई. पक्ष वाढायचा असेल, तुम्हाला जर वाढवायचा असेल पक्ष तर बरेच ठिकाणी आम्ही युतीमध्ये लढत होतो, बरेच ठिकाणी आमची ऑर्गनायझेशन नव्हती, आमचे लोक लढत नव्हते, शिवसेनेची लोक होते. आता आम्हाला पक्ष वाढवायचा आहे म्हणून तिथे आम्हाला काहीतरी करायला पाहिजे की नाही? आणि काँग्रेसचं हे म्हणणं, अरे किती तुम्ही बोलता खोटं बोलून फसवणं. 2 वर्षात आम्ही फसवलं, 60 वर्ष तुम्ही काय केले हो साहेब? काय करत होते? काय केलंय लोकांसाठी? गरीब माणसाचा गावागावी तिथे जाऊन चुल्यामध्ये ती आमची आई बहीण त्यांना त्रास होतो तर तुम्हाला ते नाही कळलं. गॅस द्यायला आता नरेंद्र मोदीला यावं लागलं या देशामध्ये. ठाकूरजी, एकूणच जर पाहायला गेलं तर इतिहासामध्ये रममाण होऊन आता काँग्रेसला चालणार नाही. पुढची रणनीती जी आहे ती थोडी हे करावी लागेल. पुढची रणनीती जी आहे ती व्यवस्थित आखावी लागेल. सर्वच ठिकाणी एकच स्ट्रॅटेजी वापरून चालणार नाही हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. आपल्याला त्याच्याकडे जायचंच आहे, या मुद्द्यांवर आपल्याला यायचंच आहे. मात्र फडणवीसजींनी एक विजन दिलाय महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना, विजन दिलाय एलिव्हेटेड रेल कॉरिडॉर. त्यांना माहित आहे खूप प्रेशर आहे तिथे, लोकांना खूप त्रास आहे, म्हणून दुसरी व्यवस्था दिली पाहिजे. मेट्रो रेल, विकासाचा मुद्दा जो आहे त्या मुद्द्यावरून आता भाजप पुढे चाललेली असं तुम्ही म्हणताय. मान्यवरांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी आता काही वेळातच, काही क्षणातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आपण मुंबई आणि पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीचा माहोल आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र आता आपण नाशिकमध्ये जाणार आहोत. त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत किरण गोटूर. किरण, काय माहोल आहे सध्या, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी ही संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. एकूणच नाशिकमध्ये मतमोजणीचे 10 प्रमुख जे आहेत केंद्र असणार आहेत. यात केंद्रामध्ये 3-3 प्रभागांची मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. साधारणपणे दुपारपर्यंत नाशिकचं निकाल हाती येण्याची शक्यता आहे. या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे पोलिसांनी देखील कंबर कसलेली आहे. प्रचंड असा सगळीकडे पोलीस बंदोबस्त आहे. खरं तर नाशिकची ही लढाई सगळ्याच पक्षांकडून अत्यंत प्रतिष्ठित करण्यात आली होती. जवळपास 61.63% मतदानाची नोंद नाशिकमध्ये झालेली आहे. काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि वेगवान कौल जो महाराष्ट्राचा जो आहे तो आपण महाफास्ट कव्हरेज जे आहे ते जय महाराष्ट्रवर दिवसभर पाहत राहणार आहात. वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची आणि ब्रेक नंतर आपल्याला मान्यवरांकडे यायचंय. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.